काँग्रेस पार्टीचे संस्थापकीय अध्यक्ष अभिजित दिपके यांनी जंतर मंतर या ठिकाणी जे आंदोलन केलं ते आंदोलन यशस्वी झालं. त्यामुळे कुठेतरी आता त्यांच्या नावाची चर्चा आहे, देशभर त्यांचं नाव होत आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वाळूज पंढरपूर या भागामध्ये त्यांचे घर आहे. त्यानंतर मात्र ज्या ठिकाणी त्याला एक शाई फेकण्यात आली होती, एक जागेवर त्याला झापड देखील मारण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनाने त्याला पोलीस प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि ते पोलीस मात्र आपलं कर्तव्य बाजवत असताना काल अभिजित दिपके यांनी चक्क एका अधिकाऱ्याला आरोग्यच्या भाषेमध्ये बोलून त्याला चक्क त्याच्या गेटच्या बाहेर जाण्यास त्याला भाग पाडलं आणि एक अधिकाऱ्याकडे त्याची तक्रार देखील करण्यात आली की हा अधिकारी मला इथं नको, इथं त्याऐवजी दुसरा अधिकारी देण्यात यावा असं जे काही वक्तव्य केलं तर कुठेतरी त्या अधिकाऱ्याचा अपमान झाला आणि त्यामुळं छत्रपती संभाजीनगरची पोलीसबाई संघटना मात्र याविषयी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्याला एक निवेदन दिलेलं आहे की अभिजित दिपके यांना जे काही पोलीस प्रोटेक्शन देण्यात आलेले ते काढून घेण्यात यावं, अन्यथा पोलीस संघटना जी आहे अभिजित दिपके याच्या घरासमोर आंदोलन करणार आहे. हेच ते सदस्य आहेत ज्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक लेटर दिलेलं आहे, त्यामध्ये काय उल्लेख केलाय? पोलीस बॉईज असोसिएशनच्या तर्फे आम्ही जाहीर निषेध करतो अभिजित दिपके त्यांनी ज्या प्रकारे ज्या पोलीस अधिकाऱ्याचा अपमान केला, जो पोलीस दिवस रात्र जनतेच्या सेवेसाठी स्वतःचं घरदार सोडून जो अहोरात्र जनतेच्या सुरक्षेची जी त्या माणसाला जाण नसेल अशा माणसाचा आम्ही निषेध करतो. त्यांनी जाहीर माफी मागावी, त्या अधिकाऱ्यांची, पोलीस अधिकाऱ्याची माफी मागावी असं बोलतो. नक्कीच अधिकाऱ्याची माफी मागावे. कसं बघता तुम्ही? एक पोलीस अधिकारी त्याच्या संरक्षणार्थ तिथं जो उभा आहे, अधिकाऱ्याने त्याला जबाबदारी दिलेली आहे की ह्या व्यक्तीचे संरक्षण करणं तुझा भाग आहे, कुठेतरी त्याला गेटच्या बाहेर काढणं हे कितपत योग्य वाटतं? दिपके साहेबांनी हे कृत्य करायला नाही पाहिजे होतं. हे करून मोठी चूक केलेली त्यांनी. आम्ही आता आंदोलनाचा इशारा देणार आहे त्यांना, एवढं बोलू शकतो. नक्कीच त्याच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत. काय काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं एवढंच आहे की त्याला पोलिसाचा अपमान करत असेल, एक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा तो अपमान करत असेल, तो काय कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नव्हता, तो त्याची ड्युटी निभत होता, त्याचा त्यांनी अपमान केलेला आहे. त्यांनी त्याची जी सुरक्षा होती त्या सुरक्षेसाठी तो प्रत्येकाला हे करत होता. त्याच्या ज्या घरामध्ये तो जेव्हा दिल्लीला आंदोलन करत होता, अभिजित जेव्हा तो दिल्लीला आंदोलन करत होता त्याच्या पूर्ण घराची जिम्मेदारी पोलिसांनी सांभाळलेली होती आणि त्याच्या वडिलाच्या वयाच्या माणसाचा त्यांनी अपमान केला आणि वाचवण्यासारखं म्हणजे याचं नाव लिहून घे रे, याचं हे करून घे रे, अशा पद्धतीने त्यांनी एक रिस्पेक्ट, आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण त्याला एक रिस्पेक्टली मानत होतो की नाही बाबा ह्यो विद्यार्थ्यासाठी काहीतरी करतोय, पण त्याची मानसिकता नाही. तो 4 बुक शिकून आलेला आहे बाहेरून, पण त्याला कोणाशी कसं बोलावं हे नाही. त्याला ना तो अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला माणूस आहे. कारण की आम्ही भरपूर आंदोलन बघितले, भरपूर काही बघितलेले, पण हा अर्ध्या हळकुंडांनी पिवळा झालेला माणूस आहे आणि याला हा एवढा गर्व चढलेला आहे की हा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा अपमान करतोय. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की जर याला पोलिसाची जर सुरक्षा नको असेल त्याची पोलिसाची सुरक्षा काढून घ्यावी. नक्कीच अर्ध्या हळकुंडाने तो पिवळा झालेला व्यक्ती आहे. जर पोलीस संरक्षण नको असेल तर त्याचं पोलीस संरक्षण काढा. बॉईज संघटना आक्रमक झालेली आहे. एका अधिकाऱ्याचा अपमान झालाय हे तुमच्या प्रश्नी पडत नाही किंवा तुम्हाला हे पटत नाहीये, काय भूमिका आहे? नक्कीच आम्हाला ही भूमिका त्याची पटलेली नाहीये. कारण की एका वेळेस तो या देशभराचा आयडॉल बनलेला, युवकांचा आयडॉल बनलेला आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एक ब्रीद वाक्य आहे, आपल्या घरोघरी अतिथी देवो भव ब्रीद वाक्य. त्यांनी त्याला महाराष्ट्राला काळीमा फासण्याचं काम केलंय. ते पोलीस अधिकारी त्याच्या घरी गेलेले होते आणि त्याच्या संरक्षणार्थी गेलेले होते. त्या अभिजित दिपकेचा मी तीव्र शब्दात पहिल्यांदा पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने निषेध करतो आणि जर त्यांनी पोलिसांची माफी नाही मागितली, चांगल्या प्रकारे माफी नाही मागितली तर त्याला या महाराष्ट्रामध्ये पोलीस बॉईज असोसिएशन फिरू देणार नाही आणि त्याच्या तोंडाला काळं पासल्याशिवाय पोलीस बॉईज शांत बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय काय भूमिका आहे तुमची? ज्या पद्धतीने काल एका अधिकाऱ्याचा अपमान झालेला आहे, डायरेक्ट त्याला गेटच्या बाहेर काढण्यात आलं होतं, यावर तुमची काय भूमिका? सर, मी सर्वप्रथम ते सांगू इच्छितो की पोलीस बॉईजच्या वतीनं आम्ही जरी आता बोलतोय पण हे जनतेला पण नाही आवडलं. जे पोलिसावर प्रेम करतात आणि पोलीस कोणासाठी आहे? जनतेसाठीच आहे ना. घरदार सोडतो, त्यांना सुट्ट्या नाही, काही नाही, 24 तास पोलिसाचे. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांना जे तुच्छजन वागणूक दिली, तर मी तर म्हणतो जे पोलिसावर प्रेम करतात, पोलीस बॉईज म्हणजे पोलीस परिवार असतो, पोलीस कोणाला ही गोष्ट पटलेली नाहीये, तर त्यानं लवकरात लवकर माफी मागावी
आणि त्याला प्रोटेक्शनची गरज नसेल, त्याला जर त्याच्या तिथं प्रोटेक्शन लागत नाही, पोलीसवाले लागत नाही, तर सरकारलाही विनंती करतो की पोलीस बॉईज पोलीस प्रोटेक्शन त्याचं काढून घ्या. आणि पोलीस बॉईज या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. आणि जर त्याने माफी मागितली नाही किंवा त्याचं पोलीस प्रोटेक्शन काढून घेण्यात आलं नाही तर आम्ही लवकरात लवकर जोरदार पद्धतीने त्याच्या घरासमोर निदर्शने करणार आहोत. नक्कीच आपण पाहिलं हे होते छत्रपती संभाजीनगरचे पोलीस बॉईज संघटना. त्या पद्धतीने अभिजित दिपके यांनी पोलीस अधिकाऱ्याचा अपमान केलेला आहे. त्याच्या सन्मानार्थ हे पोलीस बॉईज संघटना रस्त्यावरती उतरलेले आहे. आणि जर अभिजित दिपके यांनी जर पोलीस अधिकाऱ्याची माफी मागितली नाही आणि प्रशासनाने जर त्याचे पोलीस प्रोटेक्शन काढलं नाही तर पोलीस बॉईज संघटना महाराष्ट्रभर त्याला फिरू देणार नाही. त्याच्या तोंडाला काळा भासेल. आणि काही अधिकाऱ्यांनी सांगितले की त्याच्या घराच्या समोर देखील आम्ही आंदोलन करणार आहोत. याकडे प्रशासन कसं पाहतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संजय आहेर, एलएस मराठी, छत्रपती संभाजीनगर.